नमस्कार, मी तेजस. महाराष्ट्र न्यूज अपडेट मध्ये आपलं सहर्ष स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले गावात प्रसिद्ध असणारा आंबेबडण यांच्या 5व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम तसेच आंबेबडणचे मालक उद्योगपती अनिल पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने त्यांनी आंबेबडण तर्फे फॅमिली पॅकचे प्रोडक्ट यांचं लॉन्चिंग करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या. पाहूया सविस्तर वृत्तांत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे आंबेबडणचा कारखाना असून फक्त 5 वर्षात महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, गोवा अशा अनेक राज्यात लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजविणारे अस्सल कोल्हापुरी चटकदार व खमंग आंबेबडण म्हणून प्रसिद्ध आहे. याच आंबेबडणचा 5वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला असून या निमित्ताने नव्या रूपात नवीन प्रोडक्टचे लॉन्चिंग करण्यात आले. तसेच आंबेबडणचे मालक उद्योजक अनिल पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. यावेळी श्रीनगरमधील सैन्य दलात भरती झालेले इंद्रजित रुकडे यांचा सत्कार करण्यात आला. आलेल्या सर्वांना न्यू लॉन्चिंग केलेले न्यू स्टँडी फॅमिली पॅक भेट देण्यात आले. तर सर्वांनी आंबेबडणचा आस्वाद घेतला. अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून आंबेबडणचे मालक उद्योजक अनिल पाटील यांच्या खडतर प्रवासातून यशाकडे वाटचालीचा धडा उलगडत त्यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माजी आमदार राजू आवळे, माजी सरपंच नूर मोहम्मद मुजावर, अजित पाटील, डॉक्टर अविनाश सावडेकर, विकास सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन गिरीश इंगोले, डॉक्टर अभिजित इंगवले, संदीप कारंडे, दीपक वाडकर, भगवान पवार, सुधीर पोद्दार, विद्याधर निगवे, राजू निगवे, अरुण जानवेकर, दीपक कुन्नुरे, दीनानाथ मोरे, राजू इंगवले, डेप्युटी सरपंच प्रकाश कांबळे, सकाळचे पत्रकार अतुल मंडपे, छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोददादा पाटील, डेप्युटी सरपंच चंद्रकांत बत्तू जाधव, स्वप्नील उर्फ भैया पुजारी, विजय निंबाळकर, मधुकर परीट, लालबावडा तालुका अध्यक्ष विजय कांबळे, विनोद कांबळे, संतोष कांबळे, विजय खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर हातकणंगले गावातील अनेक तरुण मंडळे व तालीम मंडळे यासह मित्र परिवार, श्रीनगर प्रेमी, हातकणंगले नगर पंचायत कृती समिती यांचे अनमोल सहकार्य लागले. तर अनिल हळूहळू टप्प्याटप्प्याने अनेक शिखर पादाक्रांत करत गेला. आज इथं आहे. अनिलच्या गेल्या 15-20 वर्षाचा जो प्रवास आहे तो आम्ही नेहमी सोबत पाहिला आहे. नगरपंचायत असेल किंवा इतर कामानिमित्त आम्ही बऱ्याच वेळा फिरत असतो. तर ज्या ज्या कोपऱ्यात जिथं जिथं कुठं तरी भडंग दिसते कुठलं ना कुठलं, तिथं तो नेहमी म्हणत असतो की तिथं आपलं आंबेबडण आणि हातकणंगल्याचं नाव पोचलं पाहिजे, ही भावना त्याची नेहमी असते. आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याला शुभेच्छा देतो की हे भडंग तुझं नाव आणि त्याचबरोबर आमच्या हातकणंगल्याचं नाव नक्कीच त्या ठिकाणी पोचेल अशा आशा आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. की मगाशी आवळे साहेबांनी या रस्त्याचा उल्लेख केला. अनिलची धडपड नेहमी या रस्त्यासाठी कायम असते. आपल्या सर्वांना मुद्दाम सांगतो, जरी आचारसंहिता असली काही असलं तरी एक गोष्ट आनंदाची आहे की ह्या रस्त्यासाठी 1.5 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. फक्त जिल्हा परिषदच्या टेक्निकल कारणामुळे असता निधी त्याला लावायचा राहिला, पण निधी यापूर्वीच मंजूर झाला आहे 1.5 कोटी रुपये. आणि त्यासाठी आम्ही आणि अनिलने सर्वांनीच निश्चितपणे प्रयत्न केले. एक आमचे लहान बंधू म्हणून आपण कमी वयामध्ये एक गरुड झेप ज्यांनी या आपल्या भागामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये त्यांचा नावलौकिक झाला, ते आमचे मित्र अनिल पाटील यांच्या वाढदिवसाच्या या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले मान्यवर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खास करून माजी आमदार राजूजी आवळे साहेब, मी आपणा सर्वांच्या वतीनं मी अनिलला या वर्धापन दिनाच्या आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. बौद्धिक पात्रतेवर एखादी व्यक्ती आपल्या त्या वर्चस्वावर पदार्पण करत असते, पण अनिलनं या 4-5 वर्षामध्ये जी झेप घेतली ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. आपल्याला माहित आहे की आमचा लोकसंग्रह, आमचं मित्रमंडळी, आमदार साहेब, राजू साहेब, ज्या ज्या ठिकाणी हातकणंगले परिसरामध्ये किंवा कोल्हापूर शिरोळ ठिकाणी आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी आम्हाला विचारण्यात येते, आंबेबडणचं मालक कोण? म्हटलं आम्हीच मालक. कारण हा मुलगा एवढ्या कर्तृत्वानं आपल्या उंची झेप घेतो आणि ते सांगत असताना आम्हाला पूर भरून यासाठी येते. माझ्या हातकणंगलेचा गावचा एक मुलगा आर्थिक सुबत्ता नाही, प्रतिष्ठेचा वारसा नाही, तुम्हा आम्हा सर्वांच्या मंडळीच्या जोरावर, शुभेच्छाच्या जोरावर, आशीर्वादाच्या आईवडिलांच्या जोरावर
आपण एवढी मोठी झेप घेतोय हे नशे थोडके. आज आपण या ठिकाणी सर्व मंडळी अशा एका व्यक्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. मी अनिलच्या वतीने तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. कारण एखाद्या उद्योजक म्हणून झेप घेत असताना समाजामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात, परंतु आपण सर्व मंडळी या ठिकाणी त्याला एक हातभार लावण्यासाठी उपस्थित राहिलात. मनापासून तुमचं धन्यवाद. अनिलला मी या कमी वयामध्ये घेतलेल्या या निर्णयाला शुभेच्छा व्यक्त करत असताना असं सांगेन की सामाजिक बांधिलकी जपत जपत आपण आपल्या सांसारिक जीवन गाडा ज्यावेळी आपण चालवतो त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. राजकारण समाजकारण मंडळी आपल्याला या निमित्तानं जवळ येतात, परंतु त्याचा वहापोह किती हद्दीपर्यंत करावा ह्याला सुद्धा एक बंधन आहे, ते आपण पाळावं. एक हसतमुख चेहरा आपण बघितलं की ज्यावेळी एखाद्या गोष्टीची आपण सामाजिक कार्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करण्यात आला तर उत्स्फूर्तपणे अनिलला प्रतिसाद चांगला दिला. आपला या जीवनामध्ये बिझी असताना देखील आपला वेळ त्यानं चांगला दिला. छोटस काम आपण कधी करू शकलो. यामध्ये या सर्वांचा सहभाग, तुमच्या असणारी सवंगडी मित्रमंडळी, तुम्हाला मनपासून तुम्हाला शुभेच्छा पण आहेत. माझ्या हातकणंगले गावचा नावलौकिक आणि आपण मोठा करावा अशा प्रकारची अपेक्षा मी माझ्या भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिल छोट्या छोट्या कॅन्टीन मध्ये लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये छोट्या छोट्या कॅन्टीनची कामं घेऊन चहा वाटण्याचं काम सुद्धा त्या मुलांनी केलं आणि त्याच्यावर त्याची जेवण करणे ह्या अशा पद्धतीनं त्याला हा भडींचा व्यवसाय सुरू केला आणि आज त्याला भरभराट याच्यामध्ये उद्योगामध्ये लागली. आता आमदार साहेबांनी सांगितलं की त्याच पद्धतीनं सर्व युवकांनी अनिलचा एक वेगळा आदर्श समोर घेऊन सगळ्यांनी आपापल्या पायावर राहणे गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला नोकऱ्या मिळतील, काही मिळेल हे आज काय सगळ्यांना शक्य होणार नाही. ऐन वेळेचा पाहुणा म्हणून बोलावं लागतं. सन्माननीय व्यासपीठ आणि खास करून अनिलवर प्रेम करणारे तुम्ही युवा कार्यकर्ते म्हणा, मित्र म्हणा, या सर्वांचं मी मनस्वी स्वागत करतो. 15-1 वर्षाचा अनिलचा आमचा कॉन्टॅक्ट आहे. ह्या 5 वर्षात हा अनिल तुम्ही आम्ही बघतोयच, पण गेली 5-10 वर्षापाठीमागे जर गेला तर शाळेत आपल्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे की पृथ्वीचा गोल मोठा, पृथ्वीचा गोल मोठा, पण नीतीचे चक्र उरपट ज्यावेळी फिरतात ना त्यावेळी पृथ्वीचा गोल मोठा नाही, भाकरीचा गोल मोठा, असे दिवस सुद्धा त्या अनिलनं काढलेले आणि हे मी माझ्या डोळ्यानं बघितलेले. खास करून त्यांच्या आई वडिलांचं आज मी कौतुक करतो आणि त्यांच्या हिशोबाने माझ्या भावना आहेत अशा की नील म्हणतो ना अनिल, तसा तो नील कायम राहावा. आज धाडसा लक्ष्मी माळ घालते, त्यानं ते धाडस केलं. ज्यावेळी भडंगची सुरुवात केली त्यावेळी तो असाच माझ्याकडे आणि सुधीर पोद्दारकडे आला होता की हा भडंगचा मी व्यवसाय चालू करणार आहे, ह्याची टेस्ट बेस्ट आहे का एवढं सांगा. एक वेळ खाल्ला, आणखीन 4 दिवसांनी नाही म्हटलं, हे मार्केटमध्ये चवीला उतरणार नाही म्हटलं, आणखीन काहीतरी नवीन पाहिजे. 2-1 वेळ त्यांना आणून दिला. आणल्यानंतर ही टेस्ट बेस्ट आहे म्हटलं आणि ती किती बेस्ट आहे याचा एक साधा तुम्हाला घडलेला किस्सा सांगतो. आता पै पाहुण्यांच्याकडे जायचं म्हटलं, जुन्या काळी भडंग वगैरे करून नेत होते. तुमचा कोरुचीचाही भडंग जसा फेमस होता तसा आपला 5 टिकटीचाही भडंग फेमस होता. खास करून संध्याकाळी आपली पावलं तिकडे वळायची का तर आपल्याला भडंग खायचा आहे. ती तल्लप एक वेगळी होती, ती टेस्ट एक वेगळी होती. आणि अनिलचा भडंग असा वर्षानुवर्ष 1-2 वर्षाचा टप्पा होता, तो प्रत्येकाच्या चवीला उतरला. आणि असेच एक गेस्ट होते की जाताना याच्याकडून 5 किलो मागून घेतला की मला जायचं आहे लांबच्या पल्ल्यावर प्रवासात, तर तुमचे ते 5-5 रुपयाचे जे आहेत ना तसे 5 किलोचं पॅकिंग करून बॉक्स मध्ये द्या. आणि ते घेऊन रेल्वेतून प्रवास करत असताना शेजारी बसलेला एक माणूस होता, ते पॅकिंग वगैरे त्याला आवडलं असेल, त्यानं म्हटलं दादा मला 1-2 घास मिळतील का त्याच्यातले. तर त्या माणसानं ज्यावेळी मुखात टाकला त्याच्यानंतर अनिलकडे त्यानं ऑर्डर टाकली. तर एक अंदाज करा कितीची ऑर्डर असेल. भडंग म्हणजे काय, भडंग आपण म्हणतोय बघा प्रत्येक वेळी, तू काय भडंग आहेस, पण त्या भडंगची ऑर्डर कितीची निघाली असेल एक अंदाज गेस करा. एक अंदाज कुणा काय व्यावसायिकता भिंडली असेल डोक्यात ना, किंवा 1000ची ऑर्डर.
तर 16 लाखाचे ऑर्डर त्यावेळी मिळालेले होते. पहिला कंटेनर या वैतावाडीच्या रोडला आले होते, तर 6 लाख त्याच्या खात्यावर पडलेले होते दुसऱ्या दिवशी, नुसतं तो भडंग खाल्ल्यानंतर. मग ही भडंगची ख्याती आहे. तसे अनिलची ख्याती अगदी सर्व दूर व्हावे. आज बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे चकोते साहेबांचा वाढदिवस आहे आज. आजच आहे का? हा, काहीतरी मी पेपर भेटले तर त्यांची एक वाटचाल आहे बघा, गिनीज बुकामध्ये नोंद झालेली. अनिल, खास करून तुला सांगतोय, तर ही वाटचाल स्ट्रीट इज द वे बट नॅरो, आचार्य रजनीशांचं वाक्य आहे. आयुष्याचा मार्ग सरळ आहे, आयुष्याचा मार्ग सरळ आहे पण फार चिंचोळ आहे. एकदा जर या वाटावरनं जर पाय खाली गेला तर तो पाय परत ह्या वाटावर येऊपर्यंत कित्येकांना आयुष्य सुद्धा म्हणजे सापडत नाही की तिथपर्यंत जायचं. तर हा मार्ग सरळ आहे. तर त्या सरळ मार्गावर अनिल अगदी चांगल्या माझ्या भावना आणि द्वारिका असो किंवा हातकणंगले ग्रामस्थ असो, मराठी माणूस उद्योग क्षेत्राच्या क्षितिजावर येत असताना, तुमचा मार्ग पुढे जात असताना त्याचा सार्थक अभिमान आम्ही हातकणंगलेकर म्हणून सुद्धा आहे. पुढच्या आपल्या आयुष्यातील यशाच्या पायऱ्या दरवर्षी अशाच पद्धतीनं पादाक्रांत करा. आमचे सन्मित्र आदरणीय माजी आमदार राजू आवळे अनिलने एक दिवशी मोटरसायकल बसवलं आणि चला म्हणले माझ्या कारखान्याकडे जायचं. मी आलो, मला माहित नव्हतं अनिलचं इतकं काम मोठं आहे. अनिलला मी एक वेळ असं गेलो होतो, मी मिसेस आणि मुलगा आम्ही कोकणात फिरायला गेलो होतो आणि तिथं मी पॅकेटवर वाचलं ते भडंगचं. मी म्हणलं आपल्या गावातलं भडंग. मग अनिलला एक दिवशी म्हणलं, अरे अनिल तुझं मी भडंग त्या कोकणात खाल्लं. हो म्हणलं सगळ्या कोकण फाट्यात माझंच भडंग आहे म्हणला, माझ्याच पॅकेज जातात. मला सार्थ अभिमान त्यावेळी तिथं वाटला. मी अनिलला सांगितलं, अनिल तुझ्यासारखा एक उद्योगपती या पंचकृषीत तयार होतोय, मनापासून तुझ्या उद्योगाला माझे धन्यवाद आहेतच. शिवाय आज अनिलचा वाढदिवस, आपल्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या वतीनं, सदस्य अरुणरावजी इंगवले आणि त्यांच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं मी अनिल सर्वांचे सहकारी मित्र अनिल पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांच्या अत्यंत फार एक मनामध्ये इच्छाशक्ती होती आणि या सगळ्या उद्योगामध्ये, या स्पर्धेच्या जगामध्ये उद्योग क्षेत्रात टिकायचं असेल तर नवनवीन लोकांच्या भावना मनामध्ये ठेवून काहीतरी प्रोडक्ट तयार केलं पाहिजे. आणि म्हणून एक नवीन आंबे भडंग याचं नवीन स्टँडिंग पाऊच त्यांनी तयार केलेला आहे. त्याचं सुद्धा लॉन्चिंग या ठिकाणी आज वाढदिवसाच्या निमित्तानं करतायत. मी प्रथमतः अनिल पाटील यांना मनापासून शुभेच्छा देतो. अनिल पाटलांची वाटचाल मी फार जवळून बघितलेली आहे. तर माझी पहिली निवडणूक ज्यावेळी मी पहिल्यांदा त्याच्या निवडणुकीला राहिलो होतो काका, त्यावेळी वैतागवाडी मधला सगळ्यात धडाडीनं फिरणारा कार्यकर्ता म्हणजे अनिल होता. कारण या सगळ्यांची भावना या परिसरामध्ये ह्या रस्त्याबद्दलची नाराजी आणि हे ती सगळी होती. त्यामुळे अनिल सायकलनं सुद्धा कायमपणे माझ्या प्रचारामध्ये धडाडीनं सहभाग घ्यायचा. एक कार्यकर्ता म्हणून ओळख झाली आणि काही दिवसानंतर मग एक उद्योजक म्हणून माझ्या समोर दिसला. त्यामुळे अनिलचा फार अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. अनिलनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं जी उद्योग क्षेत्रात वाटचाल केलेली आहे ते आम्हा सगळ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना एक अभिमानास्पद असे आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांनी आता कुणावरती अवलंबून राहून आपण वाटचाल करावी अशी वेळ आता राहिलेली नाही आहे. कोणतर बाबा पुढारी, कोणतर राजकीय माणसं, कोणतर मोठा माणूस आम्हाला नोकऱ्या देतील आणि मग आमचं चालल असे दिवस आता राहिलेले नाही आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर आपण काही उद्योग तयार केले पाहिजेत. लोकांची काय गरज आहे, लोकांना काय आवडतंय याचं खऱ्या अर्थानं आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. मार्केटची आवड काय आहे, मार्केटला काय लागणार आहे त्याची गरज आपण जाणून घेऊन खऱ्या अर्थानं ते प्रोडक्ट तयार करून आपण उद्योग तयार करू शकतो. ही खऱ्या अर्थानं अनिलनं आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. विद्युत घेऊन सांगितली वस्तू त्या भडंग म्हणजे आपल्याला हे कुणाच्या दाणीमुळे नाही, भडंग तयार करून ते विकायचं आणि त्यामधनं एक चांगलं सेटल व्हायचं, एक चांगला उद्योजक म्हणून आपली वाटचाल करायचं. तुमच्या आणि आमच्या दाणीमुळे सुद्धा असा उद्योग येणार नाही, परंतु त्याने त्या पद्धतीनं एक चांगला भडंगच्या एक वेगळ्या पद्धतीनं की निव्वळ तो भडंग आणि उद्योग केलेला नाही. परवा या हातकणंगलेला नगरपालिकेचा दर्जा देण्यासाठी म्हणून फार ज्यावेळी हाक मारल त्यावेळी तो मुंबईला या सगळ्या कामामध्ये
आपलं योगदान देण्याचं काम फुलना फुलाची पाकळी म्हणून खारुताईचा वाटा त्यानं उचललेला आहे. मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्या या वाटचालीला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा यश यावं. आपण सगळ्यांनी त्याचा आदर्श घ्यावं आणि अशाच पद्धतीनं नवनवीन मार्केट आणि लोकांची गरज जाणून काय नवीन उत्पादित करता येते, लोकांच्या गरज कशा पूर्तता करता येतात याचा अभ्यास अनिलनं करावं आणि ते करत करत त्याला या उद्योगामध्ये तो यशस्वी व्हावा अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आम्हा सगळ्यांच्या वतीनं, आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, आमच्या परिवाराच्या वतीनं मी मनापासून अनिलला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्याच्या या उद्योगाला भडंग तयार करून लोकांच्या पसंतीला त्याने उतरलेला आहे. मी त्याचं मनापासून कौतुक करतो. त्याच्या या उद्योगाला मी मनापासून शुभेच्छा देतो.